कृती 5. एका विद्यालयात 600 विद्यार्थी आहेत. त्या विद्यालयातील खेळाचे शिक्षक विद्यार्थ्यांना दररोज वेगळ्या पद्धतीने परिपाठासाठी उभे करतात. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलेले आहे की एक विद्यालय आहे, त्यामध्ये एकूण 600 विद्यार्थी आहेत आणि त्या 600 विद्यार्थ्यांना त्यांचे खेळाचे शिक्षक म्हणजे जे खेळ शिकवत असतात ते शिक्षक दररोज वेगवेगळ्या पद्धतीने परिपाठात उभे करतात. तर त्यानंतर पहा, खाली काही पद्धतीने दाखवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही व उर्वरित परिपाठासाठी विद्यार्थी तुझ्या आवडीप्रमाणे उभे कर. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय सांगितले होते की एका विद्यालयामध्ये 600 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यालयामध्ये खेळाचे शिक्षक म्हणजे खेळ शिकवणारे जे शिक्षक असतात ते मुलांना, त्या सर्व 600 मुलांना दररोज परिपाठासाठी वेगवेगळ्या पद्धतीने रांगेत उभे करतात. बरोबर. तर आता आपल्याला खाली काय दिलेले आहे ती रांगेत आणि प्रत्येक रांगेतील या विद्यार्थ्यांची संख्या अशी दिलेली आहे. म्हणजे जर 15 रांगा असतील तर प्रत्येक रांगेत 40 विद्यार्थी असतील. का? कारण की विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 600. तर ह्याचा आणि ह्याचा जर गुणाकार केला तर किती येईल? तर पहा, ह्याचा आणि ह्याचा जर गुणाकार केला तर 600 येईल. अशाच प्रकारे आपल्याला खाली सर्व दिलेल्या रिकाम्या जागेत योग्य अंक संख्या लिहून म्हणजे लिहायची आहे आणि उर्वरित जे दोन्ही ठिकाणी रिकाम्या चौकटी दिल्या आहेत आपल्याला तिथे आपल्या आवडीप्रमाणे तयार म्हणजे संख्या लिहायच्या आहेत, रांगेत उभे करायचे आहे. तर पहा, पहिले आपल्याला इथे करून दिलेली आहे. सोमवारी रांगेची संख्या 15, प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या 40. 15 गुणिले 40 किती होतात? तर 600. म्हणजे पहा, जर आपण थोडं समजून घेऊया. आपण जर 15 रांगा केल्या आणि प्रत्येक एका रांगेमध्ये 40 विद्यार्थी असतील तर 40 40 40 40 40 असे 15 वेळेस तर एकूण विद्यार्थी किती होणार? 600. मग अशा प्रकारे आपल्या खाली सर्व सोडवायचे. तर मंगळवारी पहा, रांगेची संख्या दिलेली नाही आहे, पण इथे आपल्याला कशाची संख्या दिलेली आहे? प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या. म्हणजे आता आपल्याला 600ला 50ने भागावं लागेल. म्हणजे जर गुणाकार केला रांगेतल्या संख्येचा आणि प्रत्येक रांगेतल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा तर 600 येईल. तर जर आपण 600ला 50ने भागले तर उत्तर काय येईल बरं? तर ते येईल 12. बरोबर. तर आपण आता इथे 12 लिहूयात. ठीक आहे. आता आपण याचा गुणाकार करून पाहूयात की खरंच 600 येते का. तर पहा, आपण जो गुणाकार केला, आधी 0 लिहायचे, त्यानंतर 12 पंचे 7 म्हणजे काय आलं होतं? 600. तर यानंतर पहा, रांगेची संख्या दिली आहे. आता आपल्याला इथे प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. किती येईल? 6ने 600ला भागा. किती येईल उत्तर? तर 100. आणि जर 100ने 600ला भागले तर उत्तर काय येणार? तर ते 600. आता यानंतर पहा, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आपल्याला आपल्या आवडीनुसार संख्या घेऊन त्या मुलांना रांगेत उभा करायचे. तर मी वेगळे घेते, तुम्ही वेगळे घ्या. म्हणजे तुम्हाला जसे घेऊ वाटतील तसे घ्या. इथे आपल्या मनाने करायचे आहे. तर चला, मी इथे घेत आहे 10, रांगेची संख्या 10 आणि विद्यार्थ्यांची संख्या मी घेत आहे प्रत्येक रांगेतल्या विद्यार्थ्यांची संख्या 60. तर 60 गुणिले 10 600. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनानुसार कोणतेही घेऊ शकता. इथे काही बंधन नाही की असेच घ्यायचे म्हणून. इथे तुम्ही कोणतेही घेऊ शकता. तर यानंतर मी घेते रांगेची संख्या 30 आणि प्रत्येक रांगेतल्या विद्यार्थ्यांची संख्या 20. तर पहा, 20 आणि 30चा गुणाकार जर केला तर उत्तर काय येते? तर ते येते 600. आता यानंतर घेते मी, तर आता इथे मी घेत आहे 1. म्हणजे मी इथे रांग एकच करायची. तर प्रत्येक रांगेत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ना? 600. म्हणजे एकच रांग असेल. 600 × 600. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया.
कृती 6. रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची 1 दिवसाची मजुरी 750 रुपये आहे, तर त्याची ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांची एकूण मजुरी किती असेल? तर पहा, आपल्याला इथे काय सांगितलेले आहे, तर आपल्याला इथे असं सांगितले आहे की रंगकाम करणारा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला दिवसाची 750 रुपये मजुरी मिळते, तर त्यानं ऑक्टोबर ते डिसेंबर 3 महिन्यात एकूण किती मजुरी कमवली असेल असे आपले विचारलेले. तर चला, खालील दिलेल्या माहितीनुसार सूचनेनुसार आपण त्याचे उत्तर काढूयात. तर पहा, पहिल्यांदा आपल्याला काय दिलेले आहे, त्या व्यक्तीची एका दिवसाची मजुरी किती सांगितलेली आहे आपल्याला? 750 रुपये. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील दिवस किती असतात? 31. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातले दिवस किती असतात? 30. यानंतर डिसेंबर महिन्यातले दिवस किती असतात? 31. या तिन्ही महिन्यातील एकूण दिवस किती असतात? तर ते असतात 92. बरोबर आहे. आधी आपण 30ची बेरीज करूया. आधी हे 2 बाजूला काढूया. 2 3 1 3 3 2 7 3 3 9 म्हणजे हे झाले 90. आणि 90 प्लस 2 92 म्हणजे या 3 महिन्यातली एकूण दिवस किती असणार? तर ते असणार 92. आता पहा, या 3 महिन्यांची एकूण मजुरी काढायची आहे गुणाकार करून आपल्याला. तर कशी काढणार आपण? तर पहा, आधी आपण इथे एका दिवसाची मजुरी आणि गुणिले एकूण दिवस किती आहेत? 92. तर आधी आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल, मग आपले उत्तर आहे ते येईल. तर चला, आपण याचा गुणाकार करूया. त्यासाठी मी एक पान घेत आहे आणि त्या पानावर याचा गुणाकार करणार आहे. तर चला करूयात. इथे मी पान घेतलेले आहे. तर चला, आता आपण याचा गुणाकार करूयात. 750 गुणिले 92. 0 5 दुनी 10, हातच्या साले 1, 7 दुनी 14 आणि 1 15. 0 0 9 5 45, हातच्या साले 4, 9 7 63 आणि 4 67. आता आपण याची बेरीज करूयात. 0 0 2 अधिक 0 2, 5 अधिक 5 10, हातच्या साले 1, हातच्याचे 1 अधिक 1 2 अधिक 7 9 7 6 6. तर उत्तर आले 69,020. तर चला, हे उत्तर आपण इथे लिहूयात. 69,020 म्हणजे काय झाले पहा, या 3 महिन्यांची त्या व्यक्तीची एकूण मजुरी 69,020 रुपये असेल. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूयात, जे की पुढच्या पानावर आहे.